नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 11 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत वायुशक्ती हवाई सराव 2026 कुठे आयोजित केला जात आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 नुकताच जाहीर झालेला आहे आणि या इंडेक्सनुसार भारताचा कितवा क्रमांक आहे हे देखील आपण आज पाहणार आहोत. भारतीय लष्कराची पहिली क्वांटम लॅब ही कुठे स्थापन करण्यात आलेली आहे याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शीट मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स हा प्रथम कोणत्या देशाने तयार केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय चर्चेमध्ये असलेला हा इंडेक्स आहे आणि भारताने पहिल्यांदाच अशा पद्धतीचा एक इंडेक्स तयार केलेला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आपल्याला परीक्षांमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 11 फेब्रुवारी. 11 फेब्रुवारी या दिवशी नेल्सन मंडेला यांची 27 वर्षांनी कारागृहातून सुटका करण्यात आलेली होती. 11 फेब्रुवारी 1990 या दिवशी. कारागृह होते विक्टर वेस्टर, केपटाऊन, दक्षिण आफ्रिका. 11 फेब्रुवारी 1979 पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले होते. 11 फेब्रुवारी 1847 अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा आज जन्मदिवस. 11 फेब्रुवारी 1942 प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक आणि बजाज उद्योग समूहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 11 फेब्रुवारी 1986 तत्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकऱ्याकडून आजच्या दिवशी हत्या करण्यात आलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. व्ही.ओ. चिदंबरनार बंदर प्राधिकरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 3 केरळ आणि पर्याय क्रमांक 4 ओडिशा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू. ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे पहिले बंदर आता आपल्यासमोर आलेले आहे, ते म्हणजे व्ही.ओ. चिदंबरनार. व्ही.ओ. चिदंबरनार बंदर प्राधिकरण हे ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले बंदर ठरलेले आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाअंतर्गत हे बंदर येते. याचं स्थान आहे थुथुकुडी, तामिळनाडू. मुख्य उद्देश आहे सागरी व किनारी सुरक्षा मजबूत करणे आणि बंदर पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे. यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी तसेच रडार आधारित शोध आणि जॅमिंग प्रणाली या तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आलेला आहे. 360 डिग्री सर्व दिशात्मक कव्हरेज तसेच 5 किलोमीटरपर्यंत रेंज याची कव्हरेज क्षमता आहे. ड्रोन डिटेक्टर हे यामधील मुख्य घटक आहे. स्वदेशी इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर तंत्रज्ञान हे विशेष वैशिष्ट्य यामध्ये आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही याची अंमलबजावणीची संस्था आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वन लाईनर या घटकामध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे पहिले बंदर कोणते? तर व्ही.ओ. चिदंबरनार बंदर प्राधिकरण, तामिळनाडू. पुढचा प्रश्न. अलवर जिल्हा भारतातील कोणता पहिला जिल्हा ठरलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 100% डिजिटल साक्षर, पर्याय क्रमांक 2 100% लसीकरण, पर्याय क्रमांक 3 100% सौर ऊर्जा आणि पर्याय क्रमांक 4 100% विमा संरक्षण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 100% विमा संरक्षण. तर अलवर हा जिल्हा आता 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा भारतातील ठरलेला आहे. राज्य आहे राजस्थान. अलवर जिल्हा हा राजस्थान या राज्यामध्ये येतो. या उपक्रमाचं नाव आहे इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047. अंमलबजावणी संस्था आहे भारत सरकार तसेच वित्त मंत्रालय आणि IRDAI. सर्वेक्षणाची पद्धत काय? तर घरोघरी जाऊन विमा नसलेल्या लोकांची याद्वारे ओळख निर्माण होते. याचा वयोगट काय? तर 10 वर्षांपेक्षा जास्त वयांच्या नागरिकांवर या मिशनद्वारे लक्ष देण्यात आलेले आहे. पूर्णपणे विमा उतरवलेली गावे आहेत. 9 गावे अधिकृत याद्वारे घोषित करण्यात आलेली आहेत. विमा कंपनी कोणती? तर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. या सर्वांचं मुख्य उद्दिष्ट काय? तर आर्थिक समावेशन तसेच सामाजिक सुरक्षितता मजबूत करणे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुन्हा एकदा परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येतो आणि खूप वेळा असे ऑलरेडी आपल्याला विचारून आलेले आहे. 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा कोणता? अलवर. राज्य कोणते? राजस्थान. पुढचा प्रश्न. वायुशक्ती हवाई सराव 2026 कुठे आयोजित केला जात आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पोखरण, पर्याय क्रमांक 2 जैसलमेर, पर्याय क्रमांक 3 जोधपूर आणि पर्याय क्रमांक 4 बिकानेर.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पराक्रम 2 जैसलमेर. वायुशक्ती हवाई सराव 2026 हा जैसलमेर राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. याचा मुख्य उद्देश काय? आक्रमक व बचावात्मक हवाई क्षमतांची चाचणी व प्रदर्शन. सरावाचे महत्त्व काय? तर वर्षातील भारतीय हवाई दलाचा हा सर्वात मोठा हवाई लढाऊ सराव असतो. वेस्टर्न एअर कमांड आणि साऊथ वेस्टर्न एअर कमांड हे यामध्ये सहभागी होतात. यामध्ये लढाऊ विमान कोणते? तर रफाल, Su-30 MKI, तेजस, मिग-29, जाग्वार, मिराज 2000 तसेच हॉक ही लढाऊ विमाने या हवाई सरावामध्ये भाग घेतात. विशेष नोंद म्हणजे मिग-21 विमान IAF मधून निवृत्त झाल्यामुळे पहिल्यांदाच या सरावामध्ये ते सहभागी होणार नाही. आता या हवाई सरावामध्ये अनेक व्ही-व्ही-आय-पी आमंत्रित केले गेलेले आहेत आणि सुमारे 40 परदेशी दूतावास अधिकारी या सरावाला उपस्थित राहण्याची शक्यता देखील आहे. पुढचा प्रश्न, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, 2, पर्याय क्रमांक 2, 3, पर्याय क्रमांक 3, 4 आणि पर्याय क्रमांक 4, 5. म्हणजेच भारताचा क्रमांक कितवा आहे? दुसरा, तिसरा, चौथा की पाचवा? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चौथा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा इंडेक्स आहे आणि याद्वारे संपूर्ण जगभरातील महत्त्वपूर्ण देशांची आपल्याला पॉवर किती आहे हे आपल्याला दिसून येते. तर या ग्लोबल पॉवर इंडेक्स 2026 नुसार भारताचा चौथा क्रमांक दिसून येतो आहे. 2026 मध्ये लष्करी ताकदीनुसार जगातील सर्वोच्च शक्तिशाली देश यामध्ये मानण्यात येतात. मूल्यमापन देशांची संख्या आहे 145. मोजमापाची पद्धत आहे स्कोर जितका कमी तितका देश अधिक शक्तिशाली. लक्षात घ्या, सगळ्यात शक्तिशाली देश आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर आहे रशिया, तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन आणि चौथ्या क्रमांकावर आहे भारत. तसेच पाचव्या क्रमांकावर आहे दक्षिण कोरिया. आपल्याला पहिले 4 आणि पहिले 5 माहिती असतील तर आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला तरी तो टॅकल करता येऊ शकतो. लक्षात घ्या, सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहे भूतान, कारण त्यांच्याकडे स्वतःची अशी मिलिटरी नाहीये. पुढचा प्रश्न, भारतीय लष्कराची पहिली क्वांटम लॅब कुठे स्थापन करण्यात आलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 बेंगळुरू, पर्याय क्रमांक 3 दिल्ली, पर्याय क्रमांक 4 महू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महू. तर भारतीय लष्कराची पहिली क्वांटम लॅब ही मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी आता स्थापन करण्यात आलेली आहे. भारतीय लष्कराने मध्य प्रदेशातील महू येथील मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यामध्ये आपली पहिली क्वांटम लॅब स्थापन केलेली आहे. या लॅबचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये संशोधन आणि प्रशिक्षण वाढवणे हे आहे, ज्यामुळे भविष्यातील युद्धतंत्र आणि सुरक्षित दळणवळण यंत्रणा अधिक मजबूत होणार आहे. याच ठिकाणी लष्कराने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर देखील उभारलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. भारतीय लष्कराची पहिली क्वांटम लॅब कुठे? तर मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी. तुम्ही आता मला कमेंटमध्ये सर्वांनी महू हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे हे देखील मला सांगायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं पुन्हा एकदा उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये देणं अपेक्षित आहे. प्रश्न आहे, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली देश हा कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 रशिया, पर्याय क्रमांक 3 चीन आणि पर्याय क्रमांक 4 भारत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.